माझे नाव विश्वजित सुषमा अश्रुबा उगले आहे। मी इयत्ता 7वी या वर्गात शिकतो। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। मी आज आपणासमोर मदन हजेरी यांच्या इनाबाचा पांढरा ससा या पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवत आहे। जेव्हा सारे प्राणी एकमेकांशी बोलत होते तेव्हाची ही गोष्ट आहे। जपानमधल्या इनाबा प्रांतात एक लहानसा पांढरा ससा राहत होता। त्याचं घर ओखी नावाच्या एका बेटावर होतं। मध्येच समुद्राचं आत आलेलं पाणी आणि त्याच्या पलीकडे इनाबाचा भूभाग सुरू होत होता। जसजसे दिवस जात होते तसतसा ससा मोठा होत होता। त्याला पलीकडे असलेल्या इनाबाला जायचं होतं। दररोज तो बेटावरच्या एका उंच वट्यावर जाऊन बसायचा आणि पलीकडच्या इनाबाकडे पाहत राहायचा। कधी एकदा पलीकडे जाईन असं त्याला झालं होतं, पण जायचं कसं हा त्याच्यासमोर प्रश्न होता। धन्यवाद।